श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणे योग्य असते असं सांगतात. कारण जोपर्यंत समोरच्याचे मन मोकळे होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही. तुम्ही एक वेळ पैसा गमावला तरी चालेल, पण वेळ कधीच गमवू नका. वेळेचा उपयोग करणाऱ्या माणसाच्या पायाशी धन आणि वैभव हे चालत येते. आपली अडचण आयुष्यभर संपत नाही. रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणामध्ये संपवून टाकतो. नाते आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. नाते ठेवा अथवा ठेवू नका, विश्वास मात्र नक्कीच ठेवा. कारण जिथे विश्वास असतो तिथे नाते आपोआप बनत जातात. सुखासाठी कधी हसावे लागते तर कधी रडावे लागते. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावे लागत असते. प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबातच असते असे नसते. आपल्याकडे जे आहे आपण त्यात समाधानी कधीच नसतो. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. नाते कितीही वाईट असले तरी ते कधीही तोडू नका. कारण पाणी किती घाण असले तरी ते तहान नाही पण आग विझवू शकतं. जेव्हा सगळे असून सुद्धा खूप एकटे एकटे वाटते तेव्हा कोणाशी बोलायची इच्छा राहत नाही. सतत खूप नकारात्मक भावना येत असतात. ज्यांच्यावर खूप विश्वास असतो तेच मन दुखवतात. पण ठीक आहे, हेच दिवस तुम्हाला माणसांची ओळख करून देऊन जातात. शेवटी आपणच असतो स्वतःला सांभाळणारे. पण ठीक आहे, ही वेळ सुद्धा निघून जाते. आपण पुढे जायचं असतं. विचार येतो रोज की नेहमी मीच का? भेटणारी सगळी माणसे वाईट का भेटतात? जे ठरवलं आहे ते कधी पूर्ण होणार? माझ्या जीवनातील सगळे अडचणी कधी संपणार? पण विचार येतो की सगळ्या गोष्टींना वेळ लागतो. असे एकाच दिवशी काहीही होत नाही. जर कधी एकटे वाटले, कोणी सोबत नाही अशी जाणीव झाली, सगळे दुर्लक्ष करतात असे वाटले, तर स्वतःला सांगा की तुम्हाला कोणाचीच गरज नाही. तुम्ही स्वतः सगळ्या गोष्टी हँडल करू शकता. फक्त अजून थोडे दिवस जाऊ दे, मग सगळे ठीक होईल. ओंजळीत बसेल एवढे नक्की घ्या, पण सांडण्या अगोदरच ते वाटायलाही शिका. माणुसकी कमी होत चालली आहे, तेवढी फक्त जपायला शिका. तू बेस्ट आहेस हे कधीच विसरू नकोस. मग कुणी काही बोलले तरी जेव्हा तुमचा स्वतःवर विश्वास असतो ना, तेव्हा लोकांच्या बोलण्याने तुमच्यामध्ये काहीच फरक पडत नाही. कुणी दुर्लक्ष केले तर वाईट वाटून घेऊ नका. कारण लोक त्यांनाच दुर्लक्ष करतात जे त्यांच्या इथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. उलट त्याने आपल्याला समजते की माणसे कशी असतात. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. ते तुम्ही ठरवा की नकारात्मकतेने घ्यायचे की सकारात्मकतेने घ्यायचे. करिअर निवडणे कठीण असते. जोडीदार निवडणे कठीण असते. वाईट काळात खंबीर राहणे कठीण असते. जोखीम घेणे कठीण असते. आणि हे कधीच संपणार नसतं मित्रांनो. तुम्हाला कुठून सुरुवात करायची हे ठरवा. कारण गोष्टी अजून कठीण होत जाणार आहेत. कुणाला प्राधान्य द्यायचे ठरवा. कधीतरी एक निर्णय घ्यावा लागेल जो तुमचे आयुष्य बदलून टाकणार आहे.
एकदा खूप रडून घ्यावे लागेल आणि तो विषय तिथेच संपवावा लागेल. लोक नकारतील तेव्हा ते स्वीकारतील. पुढे जावे लागेल कधीतरी. आयुष्यात असे एक वळण घ्यावे लागेल ज्याची तुम्हाला भीती वाटत असेल तर ते बदलावे लागतील. सर्व माझ्या गुरुभक्तांना स्वामींनी एकच संदेश दिलाय की कसलीही परिस्थिती असली तरी खचून जाऊ नका. सकारात्मक गोष्टींचा पगडा आपल्या मनावरती असला पाहिजे. हे माझ्यासोबतच का घडतं, मलाच लोक वाईट का भेटतात, अशा प्रकारच्या भुरसट विचारांना घेऊन जर आपण जीवन जगत असाल तर भविष्यामध्ये यश मिळणं फार अवघड जाणार आहे. म्हणून स्वामी समर्थांनी सांगितलेल्या या सर्व गोष्टींचं विवेचन, सर्व गोष्टींचं मंथन आपल्याला करायचं आहे आणि जीवन अतिशय सुजग आणि सकारात्मक पद्धतीने जगायचं आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.